2024 मधील 10 घटना. ए पासून झेड पर्यंत काय काय घडलं. 2024 हे वर्ष अनेक महत्त्वाच्या घटनांनी भरलेलं होतं. राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा, डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेचे राष्ट्रपतीपद पुनरागमन, भारतातील लोकसभा निवडणुकीतील भाजपचं अपयश, तिरुपती लाडू वाद, आरजी कर मेडिकल कॉलेज प्रकरण, बांगलादेशातील आंदोलन आणि सिरियातील सत्तांतर यांसारख्या घटनांनी हे वर्ष ऐतिहासिक बनलं. 2024 मध्ये अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. व्यक्तीच नव्हे तर जगासाठी हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं ठरलं. केवळ भारतात नव्हे तर या वर्षी जगात अनेक घटना घडल्या. इतिहासात नोंद केल्या जाईल अशा घटना घडल्या. काही सुखद घटना होत्या तर काही जगाला हादरवणाऱ्या घटना होत्या. अयोध्येत राम मंदिर निर्माण होणं असो, लेबनॉनमधील पेजर अटॅक असो की डोनाल्ड ट्रम्प यांची वापसी असो, अशा अनेक महत्त्वाच्या घटनांनी 2024 हे वर्ष भरून गेलं होतं. 2024 मधील अनेक घटना संस्मरणीय आहेत, इतिहास बदलवणाऱ्या आहेत, तर काही घटना इतिहासाला काळिमा फासणाऱ्या आहेत. भारतातही अशा काही घटना घडल्या, जगातही घडल्या. याच वर्षी कुणाची आर्थिक भरभराट झाली तर कुणाला जगातून एक्झिट घ्यावी लागली. ज्या लोकांनी देशाचं सामाजिक आणि आर्थिक जडणघडणीत योगदान दिलं, अशांनी जगाचा निरोप घेतला, तर काहींचं जाणं धक्कादायक होतं. 2024 मधील या घटनांचा घेतलेला हा मागोवा. 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली. राम मंदिर आणि बाबरी मशिदीत वाद मिटला. दोन्ही समाजाने कोर्टाचा निवाडा मान्य केला. त्यानंतर राम मंदिराची बांधणी झाली आणि 22 जानेवारी 2024 मध्ये राम मंदिराची प्राणप्रतिष्ठापनाही झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाचे मुख्य यजमान होते. या कार्यक्रमासाठी जगभरातील बड्या हस्तींना बोलवण्यात आलं. भारत या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार बनला. आता राम मंदिर प्रतिष्ठापनेला 1 वर्ष पूर्ण होणार असल्याने अयोध्येत महत्त्वाचा कार्यक्रम पार पडेल. डोनाल्ड ट्रम्प. 2024 मध्ये अमेरिकेत राष्ट्रपती पदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवून डोनाल्ड ट्रम्प परत आले. इलेक्ट्रोल कॉलेजमध्ये ट्रम्प यांना 295 आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराला कमल हॅरिस यांना 226 मते मिळाली. 20 जानेवारी 2025 मध्ये डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्रपती बनणार असून 2020च्या तुलनेत ट्रम्प यांनी तरुणांमध्ये चांगली लोकप्रियता मिळवली. या निवडणुकीत त्यांना तरुणांनी मनापासून साथ दिली. इन्कम टॅक्स आणि स्थलांतराचा मुद्दा या निवडणुकीसाठी गेम चेंजर ठरला. अयोध्येत भाजपचा पराभव. भारतात लोकसभेचा निकाल लागला. 4 जून रोजी हे निकाल हाती आले. भाजपाला बहुमताचा आकडा मिळाला नाही, पण भाजपने मित्रपक्षाच्या मदतीने सरकार स्थापन केलं. 400 पारचा नारा लावणाऱ्या भाजपला या निवडणुकीत अवघ्या 240 जागा मिळाल्या. उत्तर प्रदेशात तर भाजपला 80 पैकी फक्त 37 जागा मिळाल्या. फक्त 2 सीट मित्रपक्षांना मिळाल्या. ज्या अयोध्येत राम मंदिर बनलं त्याचं श्रेय घेण्यास भाजपने जराही कसर सोडली नाही. भाजपने मंदिर प्रतिष्ठापनेचा मोठा इव्हेंट केला. मंदिराच्या माध्यमातून हिंदू मते एकगठ्ठा करण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला होता. पण लोकसभा निवडणुकीत भाजपला अयोध्येत पराभव पत्करावा लागला. फैजाबाद लोकसभा मतदारसंघात समाजवादी पार्टीचे अवधेश प्रसाद यांनी भाजपचे लल्लू सिंह यांचा 50,000 मतांनी पराभव केला. तिरुपती लाडू वाद. याच वर्षात आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरातील लाडू प्रकरण गाजलं. या मंदिरात प्रसाद म्हणून लाडू दिला जातो. या लाडूत भेसळ असल्याचं उघड झालं. जनावराची चरबी आणि मांसाच्या तेलापासून हे लाडू तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. हे प्रकरण थेट माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यापर्यंत पोहोचलं. त्यामुळे देशभरातील भाविकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. DDP सरकारने जून 2024 मध्ये सिनियर IAS अधिकारी जे श्यामला राव यांना तिरुपती देवस्थानमच्या नव्या एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून नियुक्त केलं. त्यांना प्रसादाच्या क्वालिटीची चौकशी करण्याचे आदेश दिले. आरजी कर मेडिकल कॉलेज. ऑगस्ट 2024 मध्ये कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेने देशाची झोप उडवली. या प्रकरणी आरोपी संजय रॉय याला पोलिसांनी अटक केली. तसेच तात्कालिक प्रिन्सिपल संदीप घोष याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या घटनेनंतर केवळ कोलकात्यातच नव्हे तर संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये प्रचंड प्रमाणात निदर्शने झाली. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाची चौकशी CBIकडे सोपवण्यात आली. 11 नोव्हेंबरपासून या प्रकरणाची ट्रायल सुरू आहे. बांगलादेश विद्यार्थी आंदोलन. बांगलादेशात 1971च्या बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणाऱ्या सरकारी नोकरीत 30% आरक्षण दिलं जातं. त्यांच्या विरोधात बांगलादेशात आंदोलन करण्यात आलं.
हे आंदोलन हळूहळू वाढलं आणि त्याने व्यापक स्वरूप घेतलं. या आंदोलनादरम्यान जोरदार हिंसा घडली, जाळपोळ करण्यात आली. एवढंच नव्हे तर राष्ट्रपतींच्या कार्यालयात आंदोलक घुसले. त्यामुळे बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून पळून जावं लागलं. शेख हसीना या भारताच्या आश्रयाला आल्या होत्या. दुसरीकडे बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार बनवण्यात आलं. मात्र बांगलादेशातील धुसफूस अजूनही सुरूच आहे. मोहम्मद युनूस यांना बांगलादेशाचा गाडा अद्याप व्यवस्थित हाकता आलेला नाही. 2025च्या अखेरपर्यंत किंवा 2026 मध्ये बांगलादेशात पुन्हा निवडणुका होणार असल्याचं सांगितलं जातं. सिरियात सत्तांतर. सिरियात गेल्या काही काळापासून यादवी सुरू आहे. राष्ट्रपती बशर अल असद यांच्या विरोधात सिरियात अनेक ग्रुप लढाई लढत होते. अखेर या बंडाचा भडका उडाला. अखेर बंडखोरांनी 27 नोव्हेंबर रोजी शहरावर कब्जा मिळवला. तसेच आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मुख्य गट हयात तहरीर अल शाम यांनी बशर अल असद यांना देश सोडून जाण्यास मजबूर केलं. असद यांच्या जाण्यानंतर दमिश्क आणि होम्स सहित सिरियातील अनेक शहरात उत्सव साजरा केला गेला. सिरियात असद कुटुंब गेल्या 53 वर्षापासून सत्तेत आहे. विद्रोही गटाच्या विरोधात लढण्यासाठी असद सरकार रशिया आणि इराणवर अवलंबून होती, तर बंडखोरांना तुर्कीचं समर्थन होतं. लेबनानमध्ये पेजर ब्लास्ट. लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या अतिरेक्यांना मारण्यासाठी इस्रायलने पेजरचा शस्त्रासारखा वापर केला. यात बॅटरीसोबत स्फोटके लावण्यात आली होती. योग्य वेळ येताच त्याचा स्फोट करण्यात आला. हिजबुल्लाहचे अतिरेकी बऱ्याच वर्षापासून या पेजचा वापर करत होते, पण यात असं काही असेल याचा त्यांना मागमूसही लागला नाही. राहुल गांधी विरोधात पक्षनेते. लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी पहिल्यांदा विरोधी पक्षनेते बनले. सुमारे 10 वर्षानंतर राहुल गांधी विरोधी पक्षनेते बनले. काँग्रेसलाही 10 वर्षानंतर लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळवता आलं. काँग्रेसकडे मधल्या काळात लोकसभेत 10% मतं नव्हती. त्यामुळे काँग्रेस विरोधी पक्षनेतेपदाचा दावा करू शकली नव्हती. HIV इंजेक्शन. HIV वॅक्सिन शोधण्याचा रेकॉर्डही याच वर्षाकडे जातो. या इंजेक्शनला लेनकापावीर नाव देण्यात आलं. फेज 3च्या ट्रायलवेळी हे इंजेक्शन 96% परिणामकारक ठरल्याचं पाहायला मिळालं. अशा या 2024 मध्ये घडलेल्या घडामोडी आहेत.